विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्या विरोधात महाविकास आघाडीनं सभागृहात अविश्वास प्रस्ताव सादर केला। खरं तर नीलम गोरे यांची विधान परिषदेची टर्म संपत आली आहे, तरी सुद्धा त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। साताऱ्याचे एसपी तुषार दोशी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश नीलम गोरे यांनी दिले होते आणि यावरून भाजपने नाराजी व्यक्त केली आणि शिवसेना ठाकरे पक्षाने यात उडी घेत नीलम गोरे यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आणि नीलम गोरे यांच्या विरोधात डाव टाकत अविश्वास ठराव आणण्याचा प्रस्ताव सादर केला। पण महाविकास आघाडीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं ऐनवेळी भूमिका बदलली, त्यामुळे महाविकास आघाडीत एकी दिसून आली नाही। मात्र इथं प्रश्न हा आहे की नीलम गोरे यांच्या विरोधात टर्म संपत असताना अविश्वास का आणला गेला? शिवसेनेला नीलम गोरे यांचा इतका राग का आहे हे सगळं जाणून घेऊ या व्हिडिओमधून। नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा। सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत झालेल्या राड्यावरून पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आणि मकरंद पाटील यांनी सोमवारी 24 मार्चला विधान परिषदेत पोलिसांच्या दादागिरीबाबत विधान केलं आणि एसपी तुषार दोशी यांच्या निलंबनाची मागणी केली। त्यानंतर उपसभापती नीलम गोरे यांनी सुद्धा तात्काळ एसपी तुषार दोशी यांच्यावर निलंबनाचे आदेश दिले। परंतु यावर भाजपचे मंत्री जयकुमार गोरे आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी आक्षेप घेत उपसभापतींना निलंबन करण्याचे अधिकार आहेत का असा प्रश्न उपस्थित केला। यावेळी सभागृहात शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार ॲडव्होकेट अनिल परब उपस्थित होते। त्यांनी आधी सगळी चर्चा ऐकली आणि बोलण्याची वेळ आल्यावर अनिल परब यांनी सगळ्यात आधी मंत्री शंभूराज देसाई यांची खिल्ली उडवत सत्तेतून बाहेर पडा, मार खातायत आणि साधं भाजपचं नाव सुद्धा घ्यायला घाबरतात, त्याचप्रमाणे भाजप तुम्हाला चिरडते आणि तुम्ही फक्त मार खाताय, आता भाजप विरोधात आवाज का काढत नाही असं म्हणत डिवचलं। आणि यानंतर उपसभापती नीलम गोरे यांना IPS दर्जाच्या अधिकाऱ्यांना निलंबन करण्याचे अधिकार आहेत का असा प्रश्न विचारत त्यांनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करत त्यांना उपसभापती पदावरून दूर करण्याची मागणी अनिल परब यांनी केली आणि मंगळवारी 24 मार्चला अविश्वास प्रस्ताव सादर केला। खरं तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने 2025 मध्ये देखील अधिवेशनादरम्यान अविश्वास प्रस्ताव सादर केला होता आणि त्याचं कारण होतं नीलम गोरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेली टीका। उद्धव ठाकरेंना मर्सिडीज दिली की पद मिळतं अशी टीका नीलम गोरे यांनी त्यावेळी केली होती आणि त्यावरून सभागृहात शिवसेना आक्रमक झाली होती, कारण शिवसेना पक्ष फुटीपूर्वी नीलम गोरे यांना उद्धव ठाकरे यांनीच उपसभापती केलं होतं। पण पक्ष फुटल्यानंतर नीलम गोरे काही काळ उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिल्या आणि नंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला। पण उपसभापती नियुक्ती झाली त्या सर्व आमदारांचा त्यांना पाठिंबा नसल्याचा दावा त्यावेळी महाविकास आघाडीनं केला होता आणि यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी असं म्हटलं होतं की हा प्रस्ताव आधीच सादर केला पाहिजे होता। दरम्यान यावेळी तसंच काहीसं झालं। नीलम गोरे यांच्या विरोधात अविश्वास ठरावाच्या हालचाली सुरू असताना महाविकास आघाडीतच फूट पडल्याचं दिसून आलं, कारण अविश्वास प्रस्तावावर राष्ट्रवादी आमदारांच्या सह्या नव्हत्या। यामुळे महाविकास आघाडीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं दिसून येत आहे, कारण शिवसेना ठाकरे पक्षाकडून स्वतः माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आमदार मिलिंद नार्वेकर, जौमो अभ्यंकर, आमदार अनिल परब, आमदार सचिन अहिर आणि आमदार सुनील शिंदे या 6 आमदारांच्या सह्या आहेत। तर काँग्रेसचे भाई जगताप, धीरज लिंगांडे, राजेश राठोड आणि सुधाकर आडवले या 4 आमदारांच्या सह्या आहेत। पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी सही केली नसल्याचं सांगितलं जात आहे, कारण सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शशिकांत शिंदे यांची शिंदे सेनेसोबत युती होती, त्यामुळे त्यांनी अविश्वास पत्रावर सही केली नाहीये असं सांगितलं जात आहे। शरद पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे आणि आमदार अरुण लाड अनुपस्थित होते, त्यामुळे त्यांच्या सह्या झालेल्या नाहीयेत। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। तर अधिवेशन सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या विरोधकांच्या पत्रकार परिषदेतही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते अनुपस्थित होते, त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या भूमिकेबाबत आता चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान नीलम गोरे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव सादर झाला असला तरी त्यांना मंगळवारी निरोप देण्यात आला, त्यामुळे एप्रिल महिन्यात होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे पुन्हा एकदा नीलम गोरे यांना संधी देणार का हे पाहावं लागेल। दरम्यान तुमच्या या सगळ्यावर काय प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टाला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।